एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। तर शपथविधी 2 दिवसांवर आलेला असताना मुख्यमंत्री आजारी आहेत। एकनाथ शिंदेंच्या घशाला इन्फेक्शन झालेलं आहे। ते उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल झाले। एमआरआय आणि इतर टेस्ट केल्यानंतर शिंदे वर्षा या सरकारी निवासस्थानी पोहोचले होते। पाहूया। तब्येत चांगली आहे, चेकअप साठी आलो होतो आणि आता तब्येत उत्तम आहे। तब्येत चांगली आहे, चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आलो होतो अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली। एमआरआय सह इतर काही टेस्ट करण्यासाठी शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आले आणि एमआरआय नंतर तब्येत चांगली असल्याचं शिंदे म्हणाले। तब्येत चांगली आहे, चेकअप साठी आलो होतो आणि आता तब्येत उत्तम आहे। विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसातच शिंदेंची तब्येत बिघडली। 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला। 26 तारखेला शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। 27 तारखेला शिंदेंना ताप असून ते आजारी असल्याचं समोर आलं। 28 नोव्हेंबरला शिंदे दिल्लीत अमित शहांसोबतच्या बैठकीला आले। 29 नोव्हेंबरला शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची महायुतीची बैठक होती, पण दुपारीच शिंदे दरेगावाला रवाना झाले। आराम करण्यासाठी शिंदे दरेगावाला गेल्याचं सांगण्यात आलं। 30 नोव्हेंबरला दरेगावामध्ये शिंदेंच्या निवासस्थानी उपचारासाठी डॉक्टरांची टीम आली। 1 डिसेंबरला शिंदे दरेगावहून ठाण्यात आले आणि घरीच उपचार घेतले। 2 डिसेंबरला शिंदेंना घरीच सलाईनमधून अँटीबायोटिक देण्यात आले। तसंच डेंग्यू आणि मलेरियाची शिंदेंची टेस्ट निगेटिव्ह आली, पण त्यांच्या घशात इन्फेक्शन असून थकवा जाणवतोय। आता 3 तारखेला ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये एमआरआय सह इतर टेस्ट त्यांनी केल्यात। साहिबाना थोड़ा बुखार आला होता, उसका इन्फेक्शन का तपास के लिए आए थे। एमआरआई हो गया, अच्छा रिपोर्ट है। अच्छा रिपोर्ट हम ऐसा बता नहीं सकते, अच्छा रिपोर्ट है। त्यांनी स्वतःनीच टीव्हीवर सांगितलं की माझी तब्येत ठीक आहे, मी रूटीन चेकअपला आलो आहे। शिंदे साहेबांची तब्येत कधीच खराब होऊ शकत नाही। एक ढाण्या वाघ जर या महाराष्ट्राने कोणी पाहिला असेल तर ते एकनाथरावजी शिंदे आहेत, त्यामुळे वाघ कधी आजारी पडत नाही। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत राहा। ठाण्यात एमआरआय नंतर शिंदे मुंबईत वर्षा निवासस्थानी आले आणि कामालाही लागले। 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे, त्यानिमित्त शिंदेंनी अधिकाऱ्यांसोबत तयारीचा आढावा घेतला। देवेंद्र फडणवीसांनीही या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली, तर संजय राऊतांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे। दिल्लीत भाजपमधीलच एक शक्ती शिंदेंच्या सोबत आहे, त्यामुळे डोंबाराचा खेळ सुरू असल्याची टीका राऊतांनी केली आहे। हातात सत्ता असल्यावर ते सगळे मोचक होतात आणि मोदक होतात, पण कुठे फसलंय? कोणी काही फसलं नाही। दिल्लीच्या सूचनेनुसार हे सर्व डोंबाराचे खेळ महाराष्ट्रात सुरू आहेत। दिल्लीतून डमरू हलताय, त्यानुसार जो तो आपापल्या भागामध्ये उड्या मारतोय। एखादी महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय दिल्लीतली भारतीय जनता पक्षातलीच एकनाथ शिंदे हा खेळ करू शकत नाही, तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही। एखाद्या आजारी माणसाबद्दलचं असे वक्तव्य करणं चुकीचं आहे। आणि शिंदे साहेब ते सत्तेसाठी लाचार नाही आहेत, सत्ता त्यांना महत्त्वाची नाही आहे आणि म्हणून सत्तेसाठी काहीतरी सोंगढोंग करणे हे इतरांच्या सोबत असेल, शिंदे साहेबांचे नाही आहे। आणि अशा वेळेला तरी असे मूर्खासारखे वक्तव्य कोणी करू नये। त्यांना शुभेच्छा देता येत नसेल तर त्यांच्या विरोधात सुद्धा बोलू नये। आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची। एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल। तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल। त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःला टेस्ट करत राहा। 5 तारखेला येत्या बुधवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आहे, पण त्याआधी शिंदे आजारी पडले। अर्थात त्यांची तब्येत सध्या ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे। बैठकाही शिंदेंनी सुरू केल्या। ठाण्याहून गणेश थोरात आणि गिरीश गायकवाडसह सुनील जाधव, ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.